लई शहाणपणाच्या गोष्टी करायला लागली ग तू हल्ली. बघा मावशी, तुम्हाला जमते का असं? मावशी, आज काय नाश्ता पचत नसतोय बघा तुम्हाला. अहो, पचायच्या आधी खायला तर मिळू द्या की. ए अगं द्या की मला नाश्त्याला लवकर. चला आपण निघायचं का? हा, निघायलाच पाहिजे. आपलं काम तर झालेलं आहे आता. 100%. आता काळजीच नको. रुपाली, तुला विणायचं साहित्य आधी आणून देतो आणि मग जातो क्लासला. आणखी काय आणायचंय? वेगवेगळ्या रंगाची लोकर आणा, बाकी काही नको. हो, ते पण देतो आणून. स्वप्नील, अरे मला विचार की, मला पण काहीतरी पाहिजे. काय पाहिजे काका तुला? अरे तू रुपालीच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, एवढंच पाहिजे बघ मला. आई शपथ, ताईला आजल्या. बरं चला, मी येतो. थांब की दादा. चल. हो. सुजयराव, सुजयराव, असं काय बघताय? अहो काय नाही, बरे आहे ना तुम्ही? का? मला काय झालंय तेव्हा? तसं नाही, एवढ्या उन्हाचं कुठं निघालाय? लयच पुळका आलाय वाटतं तुम्हाला. नाही अहो सुजयराव, काय अवस्था झाली तुमची? तुम्ही थकलाय, तुम्हाला कुठं जायचं असेल तर मी राणीतनं सोडतो की. नको, जावा, जातो माझं. ऐकत पाणी पाहिजे का तुम्हाला? हळूहळू. बरं वाटलं का? बर, बसा राणीत, मी सोडतो तुम्हाला. कुठं सोडता? कुठं म्हणून काय विचारताय? घरी सोडतो की आणखीन कुठं? घरात ना अक्कल आहे, मला माहिती ना तुम्हाला. माहितीये मला, पण कसं आहे सुजयराव, आपल्या घरची ती घरचीच असतात ना. माझी नाही येत. असं नका म्हणू. असंच आहे. अहो, तुमच्या वागण्यामुळे थोडस तुमच्यावर रागावले, थोडं जास्त बोलले तुम्हाला, पण शेवटी घरातली ती घरातलीच आहेत ना. आपलेच समजून घेणार. बाप तो बाप असतो, आणि बापाचं छत्र सगळ्यांना नाही लाभत. शेवटी आईबापच असतात ना, त्यांचं काळीज सोपा एवढं असतं. लेकरांसाठी लय जागा असती. तुमचं असेल काळीज मोठं, माझ्या बापाचा तर नक्कीच नाहीये. नाही हो सुजयराव, असं नका बोलू. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, त्यांच्या समोर जा, त्यांच्याशी बोला, बघा सगळं ठीक होईल. बसा तुम्ही. कोणती मॅडम? मी तुमची बायको सुद्धा आहे, आणि मी गरोदर आहे. इथे फक्त ड्युटी लावली म्हणजे जाणार नाही होत. घाबरलो ना मी राव. तुला एकट्याला जुगाड करता येतो का? अगं पण घाबरलो किती मी. काय झालंय? काय नाही रे, मी खुश आहे. मला लय भारी वाटतंय. बघ की, आपल्या घरचे एवढं सहजासहजी समजून घेतील असं वाटलंच नव्हतं मला. आज सकाळी मनी मावशीनं कसलं उत्तर दिलं सगळ्यांनी. मला भारी वाटतंय. तुला जाऊन कापे, आपली आयडिया परफेक्ट बसली आहे. आता बघूया पुढे काय होतंय. आणि हे जर नाही झालं ना, तर दुसरं काहीतरी शोधून काढू, पण आपलं घर एकत्र राहिलं पाहिजे. बस भारी वाटतंय मला. अगं अगं ऑफिस हे. ताई, रुपाली ताई, रुपाली ताई, असं का वागताय तुम्ही?
माझ्या जागेवर तू असतीस तर तू काय केलं असतंस गापर ना? रुपाली हे बघ, तो चुकलाय पण त्याला आई, असं मला ना फक्त माझ्या बाळासाठी भीती वाटली बस. त्यात सुजय भाऊजी असं पिऊन येतात आणि अगं त्याला भूक लागलेली म्हणून. आता मला काय माहिती, एकदा त्यांना असं बघूनच मला कसं तरी झालं. ताई तुम्ही जरा जास्त विचार करताय. हे तर तू बोलूच नकोस अपर्णा. अगं तुझ्या बाळासाठी तू काय काय केलंस हे माहितीये की सगळ्यांना? अहो ताई, मग तुमच्या बाळासाठी करूयात की सगळं. वय रुपाली, तू जरा थंड डोक्याने विचार कर. मी नाही थंड डोक्याने विचार करू शकत, आणि आता तर अजिबातच नाही. आणि आई, विचार तर तुम्ही करायला पाहिजे. त्यांच्यात आणि सुजय भाऊजींच्यात नेहमीच सरकार आणि तुमचे सुजय भाऊजी लाडके राहिलेत. आणि आता काय झालं बघितलं ना? अगं असं अजिबात नाही बघ. आता तुम्ही मान्यच करणार नाही म्हणल्यावर काय बोलणार? पण इतक्या वर्ष आपल्या घरात मी हेच बघत आलीय. ताई थांबा ना जरा. हे बघा, आता आपल्या घरातलं वातावरण कसं आहे तुम्हालाही माहिती आहे ना. ह्या अशी उगाच गैरसमज करून घेतले तर कसं होईल सांगा बरं. रुपाली, तू थोरली सून आहेस या घरची. हा, थोरली सून आहे ना, म्हणूनच इतक्या वर्ष राबवून घेत आलाय मला तुम्ही. मान तर कधी मिळाला नाही थोरल्या सुनाचा. पण आता मी फक्त माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहे बस. आणि तुम्हाला नसल पटत ना तर राहू द्या. आयुष्यभर सगळ्यांचं सगळं ऐकत आलीये मी, सगळं करत आलीये मी. पण आता बस. आता मी फक्त माझा आणि माझ्या होणाऱ्या बाळाचा विचार करणार आहे. मी तिच्याबद्दल बोलतच नाहीये. मी सरकार आणि आईबद्दल बोलतोय. पिऊ, त्यांनी तुझं काम बंद करायला लावलंय मला. आता हे चुकीचं नाही का? सांग ना मला, चुकीचं नाहीये? त्या आप्पीला एक नियम आणि अख्ख्या घराला एक नियम. पिऊ, माझी चूक झाली. मी असं नव्हतं वागलं पाहिजे तुझ्याशी. सरकार वागलेच तशी. हे बघ, जाऊ दे आता. तू खाऊन घे, जर तोंड धुवून घे आधी. नाही, मी आधी खाऊन घेतो, मला भूक लागली. खरंच मला घरच्या जेवणाची किंमत आज कळते पिऊ. मला परत भूक लागली तर? मी येते इकडे, तू काय येऊ नकोस तिकडे. खरंच परत येशील? हो येते. खरंच तू एकटीच आधार आहे मला. अजून कोण नाहीये. आज तू नसतीस ना तर माझं काय झालं असतं माहित नाही मला. आज खाऊन झालंय, आता विश्रांती घे छान. आपण बघूयात काय करायचं ते. हा, निघते मी. परत कधी येशील? बघते, घरचा आवरते आणि येते. निघते मी. अरे दादा, तू कशाला सॉरी म्हणतोय? हा सर, तुम्ही नका सॉरी म्हणू. अहो तू नको जास्त मनाला लावून ठेवत आता. मला ना रुपालीचं काही समजतच नाही. म्हणजे जेव्हापासून बाळाचं कळलंय ना तेव्हापासून विचित्रच वागायला लागली होती. तिला काय पाहिजे, काय वाटतं काहीच समजत नाही मला. अरे दादा, उलट हे नॉर्मल आहे. मग काय पे? हो आव खरंच. म्हणजे एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच बाळ होत आहे ना, म्हणून त्यांच्या अपेक्षा जरा वाढल्या असतील. आणि त्यात आपल्या घरातलं वातावरण असे म्हणल्यावर जरा घाबरल्या असतील होत्या. हा, आणि आत्ता वहिनीच्या डोक्यात बाळाचा फक्त विचार आहे ना तर ओके. म्हणजे आपण त्यांना नको दोष द्यायला.
उलट आपण सगळे मिळून समजून घेऊ त्यांना असं. हो, पण मगाशी जे झालं ते काय बोललो असता मी? मगाशी आईचा फोन आला ना, कॉलेजमधून पळत आलो मी. ती अजून चिडलेलीच आहे. आईनी ना उगाच फोन केला बघा तुम्हाला. आम्ही सांभाळून घेतलं असतं सगळं. पण मला ना काही समजतच नाही बघ. घरात हे रोज असं काही ना काहीतरी होतंय. बाळामुळे कुठं चांगले दिवस येतील असं वाटलेलं, पण रुपाली अशी वागायला लागली. कधी वागली नाही रे अशी. का करते कळत नाही. दादा, मी एक सुचू का? म्हणजे हा, हे बघ, आपल्या घरातलं वातावरण डिस्टर्ब आहे आता. ते नॉर्मल होईपर्यंत जर वहिनी त्यांच्या माहेरी जाऊन राहिले ना, तर त्यांच्या तब्येतीसाठी बरं असेल ते, असं मला वाटतंय. म्हणजे हा, हे चांगलंय की सर. आणि म्हणजे तिकडे गेलं ना, त्यांचा आराम होईल, रिलॅक्स होऊन जातील ना त्या. हा, आणि घरातलं वातावरण नीट झालं की आपण परत बोलून घेऊ त्यांना. हे माझ्या लक्षातच आलं नाही. अगं, भाऊबीजेला जाणार होती ती केलीच नाही. अहो, मग आता जाऊ द्या की. आणि असंही त्यांच्या घरचे पण लय खुश असतील ना. खूप खुश आहेत. मी आजच बोलतो रुपालीशी. वेगळी आहे ग. परिस्थिती वेगळी होती ना. आणि अपर्णाच्या वेळी, तिच्या वेळी पण परिस्थिती होतीच की वेगळी. अर्जुन भाऊजी तुरुंगात होते तेव्हा तुम्ही घेतलीच ना तिची काळजी. व्यवस्थित काळजी घेतली तिची. सगळं बघितलं तिचं. आणि आता काय तर सुजय पिऊ, सुजय पिऊ. त्यात पण अपर्णाला काही झालं नाही पाहिजे. अर्जा, अपर्णाची काळजी घे. पिऊ, अपर्णाकडे लक्ष दे. सगळीकडे नुसतं अपर्णा, अपर्णा आणि अपर्णा. सगळीकडे तिचीच काळजी. ह्या सगळ्यात मी कुठे? आणि मी पक्क सांगून ठेवते, हे घर सोडून मी कुठेच जाणार नाही. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं. थोरली सून आहे ना या घरची, तो मान पण तसाच द्यायचा मला. आजवर लय खपवून घेतले मी, पण इथून पुढं अजिबात घेणार नाही. पिऊ, आता 9:10 झालेत. 9:20 मला माझं जेवण तयार पाहिजे. आणि इथून पुढं रोज मला वेळेतच द्यायचं. वा 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 रुपाले, अगो तुला तर मी फुसका लवंगी पटाका समजले होते, आणि तू तर घराला हादरवणारा बॉम्बच निघालीस की. म्हणजे ते दोघ जण जेव्हा गावाच्या बाहेर निघत होते तेव्हा सुजय भाऊजींनी सरकारांना कसं कोंडून ठेवलंय याचा व्हिडिओ त्यांनी काढलाय. करेक्ट. आणि तो व्हिडिओ वापरून त्यांनी सुजाला ब्लॅकमेल केला आता. अरे पण अर्जा, बाहेर पडल्या पडल्या दादानं सुजाला थोपाडला असता. अरे गप बसणाऱ्यातला नाही तो. तिथंच तर पाणी मुरतय ना कदम. सरकार घरी आले तर त्या बाईशी लग्नच करून आल्या डायरेक्ट. म्हणजे अर्जुन, त्या मनी मावशींकडे सरकारांचं पण काहीतरी आहे. आणि ते असं महत्वाचं आहे काहीतरी. तर घरात एवढे राड्या झाल्यावर पण गप बसणारा माणूस नाही सरकार. तेच तर. आणि जसं तू म्हणतोयस ना तसंच ते दोघ जण जेव्हा गावातनं बाहेर पडत होते तेव्हा सुजय भाऊजींनी सरकारांना कसं कोंडून घातलं तो व्हिडिओ असणारच आहे. तो सगळ्यांनीच बघितलाय. पण अर्जुन, तेव्हाच असं काहीतरी घडलंय सरकारांचं जे त्यांना माहितीये, आणि तो दुसरा व्हिडिओ त्यांच्याकडे. अरे हा, आठवलं. मी मनीला दादाशी बोलताना ऐकलं होतं. ती सारखी त्याला म्हणत होती, तुमचा व्हिडिओ दाखवू का, तुमचा व्हिडिओ बाहेर काढू का. हा व्हिडिओ गावला पाहिजे आपल्याला. सरकार रगड सांगणार आपल्याला, पण आपल्याला हा व्हिडिओ शोधला पाहिजे. शोधूया. मी आहे तुमच्या सोबत. अरे ते व्हिडिओ शोधू, मनी मावशीला देऊ हकलून घरात. पण कसा शोधायचा तो व्हिडिओ? तो व्हिडिओ त्या ढोबळेकडे आणि त्या मनी मावशीकडे ना. आणि जीव गेला तरी तो व्हिडिओ काय ते दोघं आपल्या हाताला लागून देणार नाहीत. अजिबात देणार नाही. अरे त्या मनीचं आयुष्य अवलंबून आहे ना त्याच्यावर. आता काहीतरी जुगाड केला पाहिजे, त्याशिवाय हाती काय लागणार नाही कदम. अर्जा, हे बघ, तू जुगाड कर, काय बी कर, पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो. माझ्या तिन्ही पोरींच्या केसाला धक्का पण लागला नाही पाहिजे. ती जबाबदारी तुझी. हा, खरंय अर्जुन. हे बघ, तुला काय करायचं ना ते कर, पण आपलं घर जर काही एकत्र आणायचं असेल ना तर मनी मावशींकडे सरकारांचा कुठला व्हिडिओ ते शोधून काढलंच पाहिजे, काही झालं तरी.
ओमकार आहे ओमकार. लय ताकद असते, लय शक्ती असते. म्हणजे हे ऐकलं ना, मेंदूवरचा डोक्यावरचा सगळा भार हलका होतो. मग हे ऐकायची तुला पण जास्त गरज आहे. तसं तसं अजून कसं सुचत रे तुला? प्रत्येक वेळी काही ना काही करून मला बरं वाटावं असं शोधत असतोस तू. तुला बरं वाटलं की मला बरं वाटतं आप्पे. पण आपल्या दोघांनाही एकदम छान तेव्हाच वाटेल जेव्हा ह्या घरात परत शांतता नांदेल. आपलं बाळ अशा परिस्थितीत या घरात यावं असं नाही वाटत रे मला. पण आपण करूया, आपण दोघं मिळून सावरूया. आपण दोघे एकत्र असल्यावर काहीही सावरू शकतो हा विश्वास आलाय आता मला. मलाही. रुपाले, आता गो बाया लगे कामाला बी लागली. कसं ग सांगायचं तुला आता, किती भोळे आहेस तू रुपाले. तुला काय वाटतं हा, ह्या घरच्यांना खरंच तुझी काळजी वाटते? मावशी, घरची सगळी चांगली आहेत आणि त्यांना जर माझी काळजी नसती तर एवढं नसतं केलं त्यांनी माझ्यासाठी. अगं म्हणून तर तुझी जास्त काळजी वाटते मला. किती ग भोळी आहेस तू, किती गरीब गाईसारखी आहेस ग खरंच. म्हणजे काल कसं ह्या गरीब गायनं सगळ्यांना शिंगाव घेऊन फेकलं, त्यामुळे तर सगळे सुतागत सरळ झाल्यात. कसे म्हणत होते सगळेजण, माफ कर रुपाली मला, माफ कर रुपाली मला. हा, तू मला सांग, जेव्हा तू गरीब होती तेव्हा कोणतरी तुला भाव देत होतं का? रुपाले, जर ह्या गाईनं असं सगळ्यांना शिंगाव घेतलं ना तर बघ तिला सगळं मिळेल. एकदम राजासारखी ती राहील, खायला प्यायला एकदम मस्त. पण जर का ती परत गरीब गाय झाली की मग संपलंच. मग ती काय खातीन, कवा खाती, उपाशी हाय का नाही का काय, कोणाला काय बी पडलं नाही असं होईल बघ. म्हणजे काल दंगा केला म्हणून हे सगळं होतंय का? हा मग, आणि आता इथून पुढे बी असंच करायचं. काय पाहिजे असेल ना सरळ दंगा करायचा, मोठमोठ्याने भांडणं करायची, तरच तुला सगळं मिळेल. हा बघा, मंडप, जेवणाचा आचारी आणि कोण कोण माणसं येणार आहेत त्यांची नावं. बर बर, नावं लिहिलीस ना? आता अंदाजे लिहितोय, म्हणजे आपल्याला खर्चाचा अंदाज येईल. बर बर, पण नावं लिही बर का, सगळ्यांची यादी कर आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन निमंत्रण दे. हा, हलगर्जीपणा नको बर का, पाहुणं राहिलं नको कुणी परत त्यात. हो. आणि ते आप्पीचे दागिने आणि तिला लागणारी साडी. मम्मी, अगं त्यो बसायला चंद्र पण असतोय ना? अरे असं काही नाही, ते आपण खुर्चीवर अशा फुलांच्या माळा वगैरे सोडून काहीतरी करूयात की छान. ए मम्मी, खुर्ची बिडची नको, साधं काय असलं नाही पाहिजे. मी करतो चंद्राचं काय तर. बर बाबा, कर तू कर. हा दिप्या, ती सगळं चालेल, पण सगळं मिळून खर्चाचा पण आकडा किती होतोय ती सांग मला. थांबा जरा, मी कॅल्क्युलेशन करतो आणि सांगतो तुम्हाला. सुषमा, पाहुण्यांना कोणाकोणाला बोलवायचं ते ठरलंय का? आत्या, मावशी त्यांच्यापैकी कोणी राहायला नको? नाही हो, कशाला उगाच, एकाला बोलवलं की सगळ्यांना बोलवायला लागतं. मग तो कार्यक्रम राहायला बाजूलाच, त्यांचंच करत बसावं लागतंय. हा, ती बी आहेच म्हणा. नाही बघा, आपण काय करू, आपण गावातल्या लोकांना, आप्पीच्या घरचे सगळेच, आणि हा त्यांना कुणाला बोलवायचं असेल ना तर मग बोलवू देत. हा ठीक आहे. बापू, टोटल आकडा जातोय 60,000कडे. 60,000 का? बर ठीक आहे, चालते. अहो, आहेत ना तेवढे पैसे. असं काय करते सुषमा, आप्पीच्या पगाराला कधी हातच लावला नाही आपण. बघू त्यातले जरा वापरू. हा, मग तीच वापरू. तसं तर डोक्यातच आहे माझ्या. आणि काय विनायकराव बोलले का घरी? कालच की बोललो आपण,
आता शेतात गेले की विचारतो त्यांना. हा चालतंय. दिप्या, ती यादी नीट करून घे, पटापटा कामाला लाग, सगळ्यांना भेटून घे, आचारी मांडववाला त्यांना सांगून ठेव. बापू मी करतो सगळं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि जी काय लागणार आहे ना साहित्य ते आजपासूनच आणायला सुरुवात करतो. आपल्या आप्पीचं डोहाळजेवण व्यवस्थित पार पडावं बघा. सुषमा, ते अगदी व्यवस्थित पार पाडणार. तू मनात काय बी आणू नकोस बरं का. गुड. आजवर या योजनेअंतर्गत 40 महिलांच्या डिलिव्हरी झाल्या आहेत. हो मॅडम, आणि सगळ्यांची बाळं सुदृढ आहेत. वा, असंच काम करत राहूया काय तोंडे आपण. येस मॅडम. मॅडम हे बघा ना, या 10 महिला आहेत, या ग्रामीण भागातल्या आहेत आणि या भागात डिलिव्हरीच्या वेळेस मुलं दगावण्याचं प्रमाण जास्त होतं. आणि आपल्या योजनेनंतर एकही मूल दगावलेलं नाही. वा, गुड. खरंच खूप छान वाटतंय हे सगळं ऐकून. आणि हो, त्या सगळ्या महिलांना हे सांगा की डिलिव्हरी नंतर पुढचा 1 वर्षभर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे त्यांना कल्पना आहे ना? हो हो, अर्थात मॅडम. डिस्चार्जच्या वेळेस आपण ही कल्पना देतो त्या महिलांना. बर. आणि डॉक्टरांशी बोललात तुम्ही हे सगळं? हो, मी बोललोय खरं तर, पण त्यांनी ऐकलं नाही. नाही नाही, असं अजिबात नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की या योजनेमुळे त्यांच्यावर खूप ताण येतो. अहो, पण त्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पुरवू आहेत त्या. पण खरं तर आपण हे भेटून बोलायला हवं त्यांच्याशी. मी फोन करू का त्यांना? म्हणजे मी फोन करते, नाहीतर आपण त्यांना जाऊन भेटूया. नाही नाही मॅडम, तुम्ही नका येऊ. आधीच तुम्ही 7 महिन्याच्या गरोदरात, त्यात तुमच्या घरात एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत, तरीही तुम्हाला इथे येण्याचा हुरूप असतो. ह्याच मला आश्चर्य वाटतं. तुम्ही घर आणि ऑफिस कसं सांभाळता? हाच प्रश्न मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये विचारला गेला होता. मग काय उत्तर दिलं? तेव्हाही मी हेच उत्तर दिलं होतं की मी घर आणि ऑफिसमध्ये फरकच करत नाही. म्हणजे मी जेव्हा घरी असते तेव्हा मी कदम घराण्याची सून म्हणून काम करते, आणि जेव्हा मी ऑफिसमध्ये येते तेव्हा मी कलेक्टर अपर्णा सुरेश माने होते. आपण घरी असताना घरची सगळी कामं करतोच की. मग प्रत्येक कलेक्टरसाठी तिचा जिल्हा हे तिचं घर असलं पाहिजे. आपण घरी काम करतो ना, मागे पुढे बघत नाही, मग इथे काम करताना मागे पुढे का बघावं? वाह, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. वा. बरं गायतोंडे, आयडिया मॅडम ठीक आहेत ना? एकदम मॅडम. त्या तर आता तुमच्या फॅन झाल्यात. इनफॅक्ट तुम्ही प्रेझेंटेशन दिल्यापासून त्या तुमचं खूप कौतुक करतात. माझी जेव्हा रजा असेल तेव्हा इथून पुढे सगळं काम त्यांनाच बघायचं ना, म्हणून विचार. येस मॅडम, डोंट वरी, त्या नक्कीच करतील. मग काही हरकतच नाही. येऊ मॅडम. हो. आणि हो, त्याला हे शोधून काढायचंय की असं काय कारण आहे ज्याच्यामुळे सरकार तुझं माझं एवढं सगळं ऐकतोय. अरे पण त्या उलट चांगलंच आहे की तो आरजा शोधतोय ते. त्याला जर सापडलं ना तर आपल्याला काय करायला बी लागणार नाही. नाहीतर काय आई, त्या कदमांचं घर आपोआप तुटल बघ. अरे नुसतं तुटणार नाही, तो आरजा त्या सरकाराला जित्ताच ठेवणार नाही बघ. आई कसली मजा येईल ना, आपण नुसतं बघत बसायचं बघ. बंट्या, तू ना असं फोनवर हसत जाऊ नको बरं. फार माझ्या कानाच्या कानठाळ्या बसत्या. सरकार, तुम्ही आता आवरायला घ्या बाया. म्हणजे आता तुम्हाला घरातनं कायमचं निघून जायला लागणार आहे. काही झालं ना तरी घर मी तुमच्या नावावर करत नसतो. आता गो बाया, मी माझ्यासाठी कुठं म्हणते सरकार. मग अहो, तो आरजा काढणार तुम्हाला घराच्या बाहेर, पण तुम्ही त्याची वाट बघू नका. तुम्ही आपलं तुमच्या मनानच निघून जा. काय आता काय केलंय तुम्ही? आता गो बाया, मी पुढं काय करते तवा? अहो, सगळं तो आरजाच करतोय. पण तुम्ही म्हणत असाल तर मी करेल मदत त्याला. काय बोलताय तुम्ही? अहो सरकार, तो आरजा शोध घेतोय. तुम्ही घरच्यांपासून काय लपवताय ते? काय सरकली ना आता पायाखालची जमीन. खोटं बोलताय तुम्ही? आता गो बाय, मी कशाला खोटं बोलू? अहो सरकार, तुम्हाला जिथं डांबून ठेवलं होतं ना, तिथं जाऊन तो चिंचुक्या शोधाशोध करतोय सगळी. हा तेच तर. अहो तेच बांटे मला सांगत होता. पण काय हो सरकार, जर आरजाला सगळं खरं कळलं तर तो काय करल? हा,
तुमची हालत काय होईल घराची? बस झालं आता. बया मला तर वाटतं तो बाजारच उठवल तुमचा. बस झालं. नुसत्या कल्पनेनच घाबरून पार गाठून गेला बाया माझा हांबीर. आणि खरं कळलं मग कसं होईल? रुपाली मस्त दिसतेस की तू एकदम. मी तेच सांगत होते ना आतमध्ये. ताई मी तुम्हाला म्हणले नाही का कसं तरी होते आधीच. अरे पण चाललाय कुठे तुम्ही? आज या दोघांसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. अपर्णा तू म्हणालीस तसं आम्ही दोघांनी आवरले. अजून किती एक्साइटमेंट असणार या ठिकाणी. सर अवाईच थांबा की केवढी काय करताय तुम्ही? सांग बाई आपे, मगापासून कुठं चाललोय करत बसलाय यो. ताई तरी दुसरं काय विचारताय? तेच चाललंय त्यांचं कवाधरण. काही म्हण, पण घरची पोरं अशी नटून थटून चांगली कपडे घालून बाहेर निघाली ना, लई भारी वाटतं. आपण कुठे चाललोय काय? ठीक आहे सांगून टाकते तुम्हाला एकत्र जेवायला घेऊन चाललोय. स्वप्नील आता जीव भांड्यात पडला का? अगं हो, पण निमित्त काय आहे? सर मी आता बाकीचं काही सांगणार नाही. सरकार तुम्ही सांगा की. स्वप्नील, रुपाली, आज तुम्ही दोघांनी एकत्र मस्त फोटो काढा. काय काढणार, सगळं करणार सरकार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अपर्णा अगं हे काय वय आहे का आता? प्रेम करायला वय बघायचं नसतं बरं का. आई शपथ सर लाजले नाही. म्हणजे ताई आतमध्ये लाजतच होता इतक्या वेळ, पण आता सर पण लाजतायत बघा की तुम्ही. चल चल सावकाश. चला आपण भी जेवायला घेऊया आता. पिऊ, विनू भाऊजी कधी येणार आहेत? वा चला करा सुरुवात. 1 मिनिट. सॉरी म्हणजे 1 मिनिट. इथल्या या हॉटेल मूनवालाची एक प्रथा आहे. ही खरी आहे ना? ही खरी आहे दादा. तर प्रथा अशी आहे की ह्या हॉटेलमध्ये जे पहिल्यांदा जेवायला येतात ना, म्हणजे जे कोण असतील ते, त्यांनी पहिल्यांदा एकमेकांना गाज भरायचा असतो. चालेल, नो प्रॉब्लेम. चालेल काय? मला कसं तरी होते. अगं तू बाळाचा घास समजून खा ना. अशी याला म्हणायचं अर्जाचा भाऊ. होय दादा तुम्ही तिकट हा आता करा सुरुवात. चला. श्रीखंड एक नंबर. नीट उभा राहा. हे बघ तुझ्या डोळ्यांनी बघ काय करतायत ते. काय करतायत? अरे आता एवढा मांडव टाकलाय, लाइटिंग बिटिंग केले, काय पूजा चालली वय? अरे पार्टी सुरू आहे कदमांच्या घरातल्या पोरांची सुनांची. ए बंटे, ते बी तुला सोडून. लय बडबड करू नका तू. सुजा, मला ना आता वेगळीच भीती वाटते बघ. कसली भीती? नाही म्हणलं यांनी आता आरूला पण वाळीत टाकू नये म्हणजे झालं. ए बंटे, जास्त बोल नका बरं का तू. नाहीतर काय सुजा, बघ की तुझ्या डोळ्यांनीच बघ, यांना काहीतरी पडली का तुझी? तू खातो कुठं बी, झोपतो कुठं बी, राहतो कसाही. हे बघ यांच्या जोरदार पार्ट्या सुरू आहेत इथं. आताच जाऊन बोलतो मी त्यांच्याशी. सुजा, नाही बंटे, मी बोलणार म्हणजे बोलणार, ते पण आत्ताच बोलणार. सोड मला. तू येडा आहे का रे? आता जाऊन काय बोलणार आहेस तिथं? काय बोलणार म्हणजे त्यांना जाऊन म्हणतो की
तुम्ही असं काहीच करू शकत नाही. हेच सुजा, हेच चुकतं तुझं. काय चुकतंय माझं? हा, काय चुकतंय? हळू जरा. जे काय ते आत्ताच्या आत्ताच संपवलं पाहिजे. मला त्या प्रॉपर्टीतून बाहेर काढणार अजून जन्माला यायचंय. म्हणते बघूच काय म्हणतायत ते दोघ जण. अरे बाबा, आता राडा करायची काही गरज नाहीये. आमदारकी गेलीये तुझी, तरी तुझ्या डोक्यात उजेड पडला नाही का अजून? म्हणजे आता राडा करून काहीच उपयोग नाही सुजा. त्यांची मज्जा करून झाली. आता तू जाऊन काय ताटत होतो का त्यांचे? काय करायचं, कसं लढायचं ते मी सांगतो की तुला. कसं लढायचं? आत्ता कसं? चल अजून जाऊन 2-2 पेग लाव. दारू चढली की थंडी बी जाईल आणि काय करायचं ते बी बरोबर सुचल. चल थांब, एकदा शेवटचं बघून घे. या दोघांपैकी उद्या तुला कोणी जरी म्हणला ना की हो तुझा भाऊ आहे, तर फक्त एवढी पार्टी लक्षात ठेव. आता नाही विसरणार मी. चल चल. आता काय वाटतं सांगू का? आता नाही तर सुजय भाऊजी आणि पियुताई पण असायला पाहिजे. आपे लय मनातलं बोललीस तू. सुजय भाऊजींना कळायला हवं. मला कधी कळणार आहे काय माहिती. अर्जुन, अपर्णा, आता तुम्हाला जे वाटतंय ना तेच आम्हालाही वाटतंय या ठिकाणी. पण आत्ता तो विषय नको. माझ्या मनातलं बोललात बघा अगदी तुम्ही. जरा धडपड करायला पाहिजे होती. चला, सारखं वाटत राहत जगली असती मग. त्यामुळेच तर गेली ना ती. म्हणून ना स्वतःला माफ नाही करू शकत बघ दादा. तू काहीतरी म्हणत होतास. अरे ते आपल्या शेतात सगळं व्यवस्थित आहे ना? हा, एकदम. आणि बापू आहेत ना आता, माझं आणि त्यांचं एकदम जमतं बघ. पण जेवढं झेपल एवढंच करा. उगच वडाताण करू नका. आणि इने ते आपल्या खालच्या अंगाचं शेत आहे ना, जिथं पाण्याचे आबळे म्हणत होतास तू. आता तुला कळलं असेल. शेवटी तुझ्यासोबत कोण आहे ते? मीच आहे. तू काय गेलं? मला सांग, आत्ता ह्या टायमाला तुझ्या शेजारी कोण बसले? मी, यो संकल्प ढोबळे. त्या प्यारच्या बघितल्या ना, त्यांच्यात लगेच पार्ट्या बी सुरू झाल्या. नाही सोडणार मी त्यांना. नाही म्हणजे नाही सोडणार. आता चिडू नको, पण एक गोष्ट सांगतो. तू लई खोळायस बघ. ए बांटे, माझ्याशी नीट बोलायचं. अरे नीटच बोलतोय मी. आता मला सांग, सरकारचं जे सिक्रेट आहे ते फक्त 3 लोकांना माहिती आहे. एक मी, दुसरी आई आणि अजून कोणाला माहिती? आता काय म्हणलं? तू लई खोळायस तुझ्या. अरे तू किडनॅप केलंय सरकारला. तू होता ना तिथं. हा, आठवलं. आठवलं? मला माहिती आहे सगळं. आता मला सांग, राडा करायची काय गरज आहे? म्हणजे सरकारनी, घरच्यांनी तुला घराच्या बाहेर काढला ना, आणि आता प्रॉपर्टीतनं पण बाहेर काढत येईल. पण त्याआधी तू जाऊन सरकारला धमकी का देत नाही? म्हणा मला माझा हिस्सा द्या, नाहीतर तुमचं सिक्रेट आत्ता बाहेर काढतो. बंटे, तुझं लय वाकडं डोकं चालतं. डोकं सरळच चालतं. काय आहे सुजा, तुझ्या आमदारकी गेली जाऊ दे, पण तुला तुझ्या हक्काचा हिस्सा मिळाला पाहिजे बघ. बाकी काय नाही. एक मित्र म्हणून एवढी तळमळ आहे. मिळायलाच पाहिजे. बंटे, लय कष्ट केलेत मी. लय कष्ट. मला माहितीये ना, मला माहितीये. पण आता तुला ते प्रॉपर्टीतनं बाहेर काढणार त्यांच्या प्लॅन नुसार. मला काढणार? मग मी आता जाऊनच बोलतो त्यांच्याशी. नाही तू जाच, आणि त्यांना बोललंच पाहिजेस तू. मग बघ ते सरकार कसा वटणीवर येतो. अरे एका गोष्टीवरून आईचं एवढं सगळं ऐकलंय त्यांनी. अरे तू तर पोरगा आहेस त्यांचा. जाऊन धमकी दे, म्हणा प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, निदान जमीन तरी नावावर करा. आणि त्यांनी दिलंच पाहिजे तुला ते.
काही केलं तरी शेवटी पोरगाच तो त्यांचा. हा भांट्या, मला तिथनं बाहेर पडायचं रे आता भांट्या. नाही, एक नंबर निर्णय. एक नंबर निर्णय. तू, पिऊ वहिनी, आरू बाहेर पडा त्या घरात ना. तुमचं फ्युचर नाही त्या घरात. तेच करणार आहे मी आता. हे पिऊ वहिनीला चालन का? पण चालेल की. तू बोललास का त्यांना? हा मग बोललोय मी त्याला. नाही, नको राहू दे. असं कसं ताई, थांबा बरं. आईनं सांगा की कुठे गेलं होतं ते. नको, कशाला पिऊ? अहो लाजताय काय, सांगा की. नको नको, राहू दे ना. मीच सांगते, मी सांगते. आई, अहो हे दोघं ना डेटला गेले होते. डेट म्हणजे? डेट म्हणजे काय असतं ना, ते काल मला पहिल्यांदा कळलं. अगं पण मला पण सांगा की. आई, अहो डेट म्हणजे नवरा बायको बाहेर जातात, एकमेकांबरोबर जेवतात, एकमेकांबरोबर छान वेळ घालवतात. या बाया, असं असतं होय? आई, तुम्ही पण जावा की सरकारान तुम्ही डेटला. काहीतरीच काय बोलती अगं. ह्यांना असलं काय आवडत नाही बघ. असं काही नाही, गेलं की आवडेल की. आम्ही जाणं वेगळं आणि तुम्ही जाणं वेगळं. पण रुपाली, आज तुला असं बघून लय बरं वाटलं बघ. पिऊ, मला माफ कर, मी तुला लय काय काय बोलले ग. ताई, अहो आपणच आपल्या माणसांना समजून घेणार नाही तर मग कोण घेणार? माझ्या सुनांना नजर नको लागायला कुणाची. चला आवरायला घेऊया. आई, मी भांडी म्हणते, तुम्ही दुसरं काहीतरी करा. बाई, लई चांगलं झालं. हो, काय सांगताय काय? होय, वर म्हणत होते आज सगळ्यांसमोर विषय काढतो डोहाळ जेवणाचा, तुम्ही तयारीला लागा. आई शपथ, ही तर एक नंबर झाला राव. आणि वर आणखीन म्हणत होते सगळे आता एवढे खुश आहेत ना, तर डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सगळी मजा करतील. आपल्या आप्पीनं सगळ्यांची मनं जिंकलीत बघा. खरंच सरकारांनी दिवाळीला तिला लक्ष्मी हार दिला का नाही, त्याचं कौतुक केलं, एवढं चांगलं बोलले, माझा विश्वासच बसत नव्हता. पण बापू, ती सरकार अचानक कसं काय बदललं? काय नाही रे दिप्या, त्यांच्या पोरामुळे त्यांचे डोळे उघडलेत. सुषमा, जाऊ दे की, आपण कशाला काय बोलायचंय. तसं नाही, पण त्यांनी आपल्याला आधी कसं वागवलंय बघितलंय ना तुम्ही. ते हाय की, पण आता सगळं झालंय ना नीट, मग कशाला विषय काढायचा आहे. बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्या घरातलं वातावरण ना असं छान राहू देत बस. अगदी छान राहू दे, आनंदी होऊ देत. आता फक्त आठवडा राहिलाय डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला, तयारीला लागलं पाहिजे. दिप्या, ती यादी काढलेली, फोन करायला लावलेली, तुला निरोप सांगायला लावलेली, केलंच का सगळं? तुम्हाला काय वाटतंय बापू? मला काय वाटणार आहे, ती यादी वहीतच असेल, फोन तुझ्या खिशातच असेल आणि निरोप तुझ्या तोंडातच राहिले असतील. आओ थांबा थांबा. अहो माझ्या पोरांनी सगळी कामं केली आहेत, सगळ्यांना फोन केलेत, ऑर्डरी पण देऊन झालेत. खरं? काय राव बापू, तुमचा विश्वास नाही पोरावर. तुम्ही आहे ना, तुम्ही मला निकम्मा समजताय. नाही, निकम्मा वगैरे. एक ही दिल था मेरा, वो भी तोड़ दिया आपने. तुटलं? मग आता जोडाय काय करायला लागेल? माझं लगीन करून द्या की. अपर्णा, तूच रुपालीला सांग. काय झालं? अगं सोनोग्राफीला नाही म्हणते ती. का? अगं मला माहितीये माझं बाळ एकदम व्यवस्थित आहे, मग कशाला करायची सोनोग्राफी? ताई, अहो पण तुम्ही सोनोग्राफी करायला का नाही म्हणताय? फार काही विशेष नसतं त्याच्यात. अगं पिऊ, आता मला सांग, सोनोग्राफी कशाला करतात? बाळात काय दोष आहे का बघायला, हो की नाही? आणि मला माहितीये माझ्या बाळात काहीच दोष नाही, मग कशाला करायची उगाच? अहो सोनोग्राफी करणं लय महत्वाचं असतं बरं का. म्हणजे आधी तुम्ही घाबराल, पण तुम्हाला खरं सांगू का, लय भारी वाटतं नंतर. अगं पण तिला नाही करायचं तर तुम्ही कशाला तिला घोड्यावर बसवताय फुकटचं? मावशी, तुम्ही या विषयात पडू नका, तुमचा मुद्दाच नाही खरं तर. ताई, तुम्ही माझं ऐका. अहो खरंच सोनोग्राफी करा, लय महत्वाचं असतं ते. आणि डॉक्टरांना कळतं आपल्या बाळाला नेमक्या कुठल्या घटकांची गरज आहे, ते सांगतात की ते सगळं. पण डॉक्टरांनी जर सांगितलं बाळात काही दोष आहे तर? अहो मग उपचार सुरू करता येतात की ताई. आणि पोटात बाळ वाढत असताना त्यांना काही समस्या दिसली तर त्याचं निवारण पण करता येईल ना. नाही नको, पण मला भीती वाटते, राहू दे सोनोग्राफी. आप एक काम कर,
तू जा तिच्यासोबत. चालतंय, मी येते तुमच्यासोबत. हवं तर अर्जुनला सोबत घेऊन जाऊ. हा ताई, खरंच सोनोग्राफी करावं, महत्वाची गोष्ट आहे का नाही ती? आणि आपल्या बाळासाठीच तर करतोय ना आपण. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, तुम्ही आत्ता घाबरताय पण तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस असणार आहे तो. वय तू जा रुपाली. हे बघ, बाळ तर व्यवस्थितच असणार आहे बघ. अगं पण त्या मशनीने तिला काय झालं तर कोण जबाबदारी घेणार? हा, आणि काय गापे, तुला साधारण कदा तुझंच ऐकावं असं का वाटत असतं ग? ए म्हणे, हे सगळं ना तू तुझ्या सुनेला सांग, माझ्या नाही. रुपाली जाग तू. हे बघ, आप्पे सांगते ना, मग तर नक्की जा. आणि मी पण जाणार दादाला सपोर्ट करायला. हा, हे भारी आहे. आपण तुझं काम. आज एक मीटिंग आहे, मी गायतोंडेंना फोन करून सांगते, तायडे मॅडम करतील ती मीटिंग. पण माझ्यासाठी कशाला? ताई, तुमच्यासोबत हॉस्पिटलला येणं महत्वाचं आहे. मी तिकडून आले ना की मग जाईन ऑफिसला. चला मग आवरा. हो जा. बर, मी आवरायला घेते. मी पण आलेच. हा, मी गाडी वळून घेतो. दादा चाय सरकार येतो. आप्पी ना घर बी सांभाळती ना ऑफिस बी सांभाळती. खरंच तारेवरची कसरत आहे तिची. कसलं काय, नुसती शायनिंग मारत असती, असं दाखवती जसं काय मी घरच्यांना किती महत्व देते म्हणून. म्हणे, हे जे की नाही तुझ्या पोटात दुखतंय ना, ते बघून मला लई मज्जा येते. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. सरकार आहे ना एक नंबरचा येडा आहे. डायरेक्ट कॅश देतोय. हे असं वकिलाला उघड्यावर भेटायला बोलवणार, बंट्या काय गप बसन का? हा बंट्या बोल. ए यार, कुठे आहे तू? कुठं असणार? बसलो इथं कार्यालयात माशा मारी. अरे इकडे तुझा बाप तुला प्रॉपर्टीतनं काढून टाकायला लागलाय आणि तू मार तिकडे माशा. काय? इकडे ये, तुझ्या डोळ्यांनी बघ. हाय कुठं तू? इकडे देवळाच्या माग. हा आलो. हा, ये लवकर. सरकार, काय झाले? एवढं अर्जंटली बोलवून घेतलं मला? जरा कामच आहे माझं तसं. मग तिकडे ऑफिसला यायचं, असं आडरानात. काय की लोकांच्या डोळ्यावर येऊ नये ना, म्हणून मग तुम्हाला असं हे आडरानात बोलवावं लागलं. बोला, काय काम आहे? वकील साहेब, काय की मी आजवर सगळंच धरून बसलो होतो, पण मला आता माझ्या प्रॉपर्टीच्या वाटण्या करायच्या. वाटण्या? खरं सांगतात काय? काय केलाय तुम्ही विचार? वकील साहेब, मला माझ्या प्रॉपर्टीचे समान 3 हिस्से करायचे. तुम्हाला तर 2च मुलं आहेत, सुजय आणि स्वप्नील. तिसरा हिस्सा माझ्या भावाच्या मुलासाठी, अर्जुनसाठी. अच्छा, पण तुम्ही आधीच तुमची जमीन तुमच्या भावाच्या नावावर केली आहे, आणि आता हे कशाला? आता आहेत काय कारण? तसं बघायला गेलं ना तर माझं घर अर्जस लय भारी सांभाळतोय बघा. ठीक आहे, मी त्यानुसार कागदपत्र बनवून घेतो. चालेल. वकील साहेब, एक विनंती होती. सगळं होईपर्यंत हे फक्त आपल्या दोघातच राहू दे म्हणजे झालं. ठीक आहे, काळजी करू नका. हे बघ, हात जोडतोय. सरकार नक्कीच प्रॉपर्टी बद्दल काहीतरी बोलत असणार आहे. बघ, काय संबंध? खरंच. अरे तुला कळू नये म्हणून सरकार ऑफिसला गेले नाही, आणि घरी माझ्या आईला कळू नये म्हणून वकिलाला इकडे बोलवलाय. मला नाही विश्वास तुझ्या बोलण्यावर. मी ओळखतो त्या वकिलाला. सरकार गेले की आपण भेटू वकिलाला. येतो मी. बर. नमस्कार वकील साहेब. लागते का ओळख? लागते की. कशा आहात तुम्ही? बाकीचं बोलायला वेळ नाही माझ्याकडे. आता सरकार काय म्हटले तुम्हाला? ते मला सांगता येणार नाही तुम्हाला. कसं काय सांगू शकत नाही? माझे आमदार आहेत ते, माहितीये ना? तुम्ही कोण? हे बघा, मी सरकारांचा मुलगा आहे. तुमच्यात काय बोलणं झालं ते सांगा मला. ते माझे क्लायंट आहेत, मला ते असं सांगता येणार नाही. आणि जर ते तुम्हाला विचारायचंच असेल तर ते तुमच्या वडिलांना विचारा. गप सांगतो की नाही? काय वकील साहेब, असं वागतेत का? अहो, माझे आमदार साहेब चिडले की आता. गावातनं परत जायचंय ना? बरं चला, सोडा. फक्त एक गोष्ट सांगा, सरकार आता जे काय बोलले ते सगळं प्रॉपर्टी बद्दल बोलले ना? मी खरंच तुम्हाला रिक्वेस्ट करतो, मला काय नाही बोलता येणार. मला जाऊ द्या. मी फक्त एवढंच सांगतो की
सरकारांनी जे काय सांगितलंय ते खरंच खूप चांगलं सांगितलंय. शांत, मला भीती वाटते. काही होणार नाही ताई, मोठा श्वास घ्या एकदा. हा, शांत व्हा एकदम. आणि इकडे बघा, ते बघा ती स्क्रीन आहे ना, आता त्या स्क्रीनवर एक सुंदर चित्र दिसणार आहे आणि ते चित्र तुमच्या आयुष्यातलं तुम्ही बघितलेलं सगळ्यात सुंदर चित्र असणार आहे. डॉक्टर, ते शपथ ताई, तिकडे बघा, ते बघा, ते बघा, ते बघा, ते छोटं चित्र दिसतंय का? अहो, ते आपलं बाळ इटुकलं पिटुकलं. कसलं भारी. अपर्णा, तू म्हणली ती अगदी बरोबर आहे बघ. ह्या गोष्टीने माझं आयुष्यच बदलून गेलं. हो ना? जगातली सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट ही माझ्यासाठी. सर, मॅडम, ते सर म्हणजे रुपाली ताईंचे मिस्टर आहेत ना, ते बाहेर आहेत. मी त्यांना आत पाठवू का? मी थांबते बाहेर. पाठव. मी पाठवते, आलेच. अहो, आपलं बाळ. डॉक्टर, कसं आहे बाळ? बाळ एकदम व्यवस्थित आहे, काळजीचं काहीच कारण नाहीये. अशीच काळजी घ्या, बाळ एकदम सुदृढ आहे बरं का तुमचं. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, अजून थोडा वेळ बघू द्या, थोडाच वेळ प्लीज डॉक्टर. बर, ठीक आहे. रुपाले, आज तुझ्यासाठी एवढं सगळं करतात ना, ते बघून मला खरंच लय आनंद झाला. बया, एवढ्या वर्षात तुला किंमतच मिळत नव्हती घरात, पण आता लय भारी वाटतं. मी तर 2 घास जास्तच खाणार आहे. स्वप्नील, अजून काय म्हणले डॉक्टर? बाळ व्यवस्थित आहे म्हणाल्या. आता जशी काळजी घेताय ना, तशीच पुढे घ्या. बरं ताई, आज तुमच्यासाठी एकदम स्पेशल प्लॅन केलाय बरं का जेवायला. काय? ओळखा की तुम्ही? आता काय खरं नाही या ठिकाणी. ताई, दुपारी आप्पीने फोन करून तुमच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला सांगितलंय. अगं अपर्णा, पिऊ, कशाला एवढं करत बसायचं? ताई, अहो असं कसं म्हणताय? सणापेक्षा काही कमी होय आजचा दिवस. वा, पुरणपोळ्या. आता माझी भूक खवळलेली. आणा आणा पुरणपोळ्या, आणा पुरणपोळ्या. वा, मला प्रॉपर्टीतून काढलं म्हणून केल्यात काय? अरे पण तुझा सख्खा भाऊ आहे मी, तरी तुला काय वाटत नाही माझ्याविषयी? हा, अरे तुझा लहान भाऊ घराच्या बाहेर एकटा चढतोय दादा, तरी तुला काय वाटत नाही? होय, तू वहिनी डेटला जावा, पार्ट्या करा. नाही करा तुम्ही पार्ट्या. नाही यो, माझा तरी विचार करा ना. पार्ट्या करताना हिचा विचार करा, माझा विचार करा. सुजय, तुला सगळंच माहित नाहीये. काय बोलतोयस तू? खोटं बोलतोय का मी? होय, मला काही कळत नाही असं वाटतं काय तुला? आई वहिनीला कुत्रागत वागवते का मला? आईला सांगून काय उपयोग म्हणा. तिच्या नवऱ्यानं तिला टाकली तरी इथं राहते अजून. सगळीच बाज घेतली, सगळीच. म्हणून पिऊ मला राहायचं इथं. बर काय सरकार, मला माझ्या वाटणीचा हिस्सा द्या. मी पडतो बाहेर. सुजया, आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर पडत, नाही तर मी तुला तुरुंगात टाकीन. ए, आवाज खाली. तुमचं सगळं मला माहितीये, विसरू नका सरकार. आता सांगून टाकतो सगळ्यांना. सांगू का?
ए अर्जा, या सरकारने तुझ्या बाहेर हो! सारखा थांबत काय करतोय तू? अर्जा सोड मला. अरे तू कुणाला वाचवते माहित नाही तुला. चार काय बापाच्या अंगावर अटकतो का तुझ्या? अर्जा बाजूला बाजूला. तुझे भाऊजी भाऊजी रुपाली ताई हो सरकार, सगळं माझ्यावर टाकू नका बरं का. आता मला घराच्या बाहेर कुणी काढलं? तुम्ही. मग इथं सगळं तुमच्यामुळे झालंय. अरे कामच तसली करतोयस तू. जिथं जाईल तिथं माती करतोयस सगळी. तुमच्यावरच गेलोय. तुझ्या आता ही वाद घालायची येळ नाही बरं का, आणि जागा पण नाही. तू एक काम कर, तू इथनं निघ पहिले. निघ. अहो काय चाललंय तुमचं? भाऊजी तुम्ही ते कशाला आलात? तुम्ही खरंच जावा की. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही सगळे मला गुन्हेगार ठरवून मोकळे झालाय. अरे हायसच तू. दारू पिऊन घरी आला नसतास ना, चुकानी 4 घास खाऊन झोपलो असतो आम्ही. अरे सुजा, अरे येळ काय, तू बोलतोय काय? हा, तुझी काय दारू उतरली नाही का काय? सुजा तू नाही जाणार, नाही जाणार मी. आई, सगळ्याला मी जबाबदार नाहीये. आता जे काय होईल ना त्याला तुम्ही 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 सगळे जबाबदार आहात. सगळे. मला घराच्या बाहेर कुणी काढलंय? अख्ख्या कदमकरांनी. बरोबर ना? हा. आणि हो सरकार, एवढंच माझी तोंड बघायची इच्छा नाही ना तुम्हाला? मग गप माझी प्रॉपर्टी मला द्या. परत मी तुम्हाला कधीच दिसणार नाही. प्रॉपर्टी पाहिजे तुला? स्वप्नील दादाची अवस्था बघ काय झाली आहे. लाज वाटती का? लाज. तुम्हाला काय बोलतोय? यांना बोल. सगळं यांच्यामुळे झालंय. सुजा, अरे मी हात जोडतो तुझ्या पुढं. देऊन टाका याला काय पाहिजे ते. आता तर याला मी काहीच देत नसतो. काय चाललंय तुमचं? तुम्हाला कळतंय का? आपण कुठे आहोत त्याचं तरी भान ठेवा. आपल्या कुटुंबातला माणूस आतमध्ये सिरियस आहे. तुम्ही काय करताय? शी, हो इथे परिस्थिती काय? स्वप्नील सरांना आता त्याच्या बापाची आणि भावाची सगळ्यात जास्त गरज आहे. तुम्ही काय करताय? भांडताय तुम्ही कशासाठी? प्रॉपर्टीसाठी. प्रॉपर्टी, पैसा एवढा महत्वाचा झालाय का की आपल्या माणसाला त्रास होतोय? हो, याचं पण भान नसावं आपल्याला. किमान स्वप्नील सर आणि रुपाली ताईसाठी तरी शांत बसा प्लीज. मी हात जोडते. ते सगळे शांतच होते, हे आले ना तोंड घेऊन इकडं. भाऊजी आता खरंच बास. हे बघा, आता ह्याला काय बोलू नका, नाहीतर अजून दंगा करेल तो. आता आपल्याला स्वप्नील काय बघायला पाहिजे. चला. बाळ गेले आपलं बाणावरी. अहो हे बघा, असं बघा, असं हात फिरवा, तुम्हाला पण जाणवल. आपण सकाळी सोनोग्राफी केली की नाही, तेव्हा त्या डॉक्टरांनी पण असंच मशीन फिरवलं होतं. मला जाणवते. बाळ आहे आपलं. तुम्ही कशाला रडताय आता? तुमचा हात द्या इकडे, द्या इकडे हात. हे बघा बघा, असं फिरवून बघा हात. जाणवते की नाही? थोडसे छोटूसे आपलं बाळ एवढंच. अर्जुन भाऊजी, अहो तुम्ही सांगा की त्यांना केवढं असेल बाळ? तुम्ही नाही का मागं मला म्हटलं होतं एकदा, केवढं? छोटं. हा, छोटस एवढंच आहे ना, म्हणून तुम्हाला जाणवत नाही, पण मला जाणवते. हा, बाळ आहे आपलं. बाळ 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 कुठे? माझं माझं बाळ कुठे? कुठे बाळ? रुपा, आपलं बाळ गेलंय. गेलं नाही बाळ. पण तुला शिक्षा होणार.
आणि कुणी नाही केली ना तर मी करणार. असं सोडणार नाही तुला. मला याच्यावर केस करायची, शिक्षा करायची. ह्याला माझ्या बाळाचा खून केलाय ह्यानं. स्वप्नील, अरे बस, आता कोणी काय बोलणार नाही. दादा दादा तू शांत हो, मी याला तुरुंगात टाक. अर्जुन, अरे तू ए अर्जय, मी नाही मारलंय, मी तुरुंगात जाणार नाही. तुझ्या लय शांततेत सांगतोय मी तुला. बऱ्या बोलानी माझ्या बरोबर तुरुंगात चल, हेच तुझ्यासाठी बरं आहे. तुमची पाप माझ्यावर टाकून तुम्ही सुटणार नाही, सगळ्यांनी लक्षात ठेवा. सुजा, माझं बाळ आणि माझा सख्खा भाऊ मेला मला. सुजाला किती वेळा समजून सांगितलंय, सुजा दारू पिऊ नको पिऊ नको, बरं पेलास तर घरी येऊ नकोस. समजून सांगितलं, ओरडून सांगितलं, खडसावून सांगितलं, ऐकतोय का सुजा आपलं? आणि अगं ते जर शुद्धीत असते तर त्यांना कळालं असतं ना. स्वप्नील सर आणि रुपाली त्यांच्या बाळाचे पहिले फोटो सगळेजण बघताय, कळालं असतं की ते चुकलेत पिऊताई. तू त्यांच्या चुकीवर पांघरून का टाकतेस मला कळतच नाहीये. अप्पे, तू मला एक गोष्ट सांग. अर्जुन भाऊजी तुरुंगात होते तेव्हा तुला कसं वाटायचं ग? किती चूक असेल तरी आपल्या माणसानं तुरुंगात जाऊ नये एवढंच वाटायचं ना? सांग ना. मग आज मला पण तेच वाटतंय. आणि चूक फक्त त्याच्या एकट्याची नाहीये, त्यांनी काही हे ठरवून केलेलं नाहीये. अगं काय बोलते तू पिऊ? तुम्ही सगळे त्याला कुणी ठरवताय? एवढा पण वाईट नाहीये तो. काय चाललंय या घरात? हे घर आताच नकोस झालंय. अजून या घरात भांडणं झाली ना तर घर बनायच्या लायकीचं नाही राहणार. नकोय मला हे जेवण. कोणाला जेवायचं तर जेवा, नाहीतर गप जाऊन झोपा. आपल्या घरात गेलं ग बाळ दादा वहिनींचं. मला काय करू तेच कळलं. सारखं डोळ्यासमोर तेच वहिनी. मला हॉलमध्ये जाऊशी वाटाना, मला आपल्या घरातच राहूशी वाटाना. तो एक ऍक्सिडेंट होता. आपल्या बाळाला काय झालं तर माझी काय अवस्था होईल? आपलं घर आपल्यासाठी सगळं सुरक्षित असतं का? नाही असतं ना. आपल्याच घरात व्हायचं होतं काय सगळं. अर्जुन हे बघ, तू जेवढा जास्त विचार करशील ना तेवढा तुला जास्त त्रास होईल. तू शांत राहा ना. आपले विचार करणं थांबवायचं असं ठरवून थांबवता येतं का ग? तुझी बाळाची लय काळजी वाटते ग. आता वहिनी कसं सहन करत असतील काय माहिती, त्यांचं त्यांनाच माहिती. कसं तोंड द्यायचं मला तीच कळणार. आपण गुन्हेगार आहे का त्यांचे? असं अजिबात नाही अर्जुन. खरंच तू स्वतःवर का ओढून घेतोय सगळं? हे बघ, जे काही झालंय ना ते लय वाईट झालंय. बहिणी कसं सहन करतील ते? आपण आहे ना
आपण हात आरती त्यांना. हा एवढं फुल वाटतंय मला हे सगळं. आधार, घर, एकत्र कुटुंब. अर्जुन, अरे असं काय म्हणतोयस तू? अर्जुन हे बघ, तू खचून नको जाऊ. आपलं घर तुटण्यापासून आता कोण नाही वाचू शकत आपले. जसं दादा येऊन म्हणलं ना की मला या घरात राहायचंच नाही, कसं समजायचं त्याला? अरे असं नाही होणार अर्जुन. अरे सर असं हातात आहे निर्णय कधीच नाही घेणार. घेतलं तर घेतलं तर आपण समजून सांगू त्यांना, काहीतरी होईल ना. ते नुसतं सोनोग्राफीला जायचं म्हणतात तर आपल्याला किती भीती वाटते. जीव खालीवर होतो नुसता. दादा वहिनींनी त्यांचं बाळ गमावलंय, पोटचं बाळ. कुठल्या शब्दात समजून सांगणार आहेस त्यांना? कसं समजावणार? सुने बघ, जे काही झालंय ना ते लय वाईट झालं. ही ना आपली लय मोठी परीक्षा आहे खरंच. बापू नेहमी म्हणतात आपल्या परीक्षा कधीच संपत नाही. काय बोलायचं आणि काय? अर्जुन तू शांत राहा बरं. तू जास्त विचार नको करू. तू खचून जाऊ नको. अरे तू तसा हात पाय गळून बसला तर कसं होईल सांग मला. स्वप्नील सरांवर काय परिस्थिती आली माहिती ना आपल्याला. एकीकडे सुजय भाऊजींचं असं चाललंय, त्यामुळे तू खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तू सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे. बाप्पू बरोबर बोलतात का? अगो बाय, आताच एवढ्या लवकर कसं सरकार? अहो मला तर अजून सगळं मिळवायचंय. काय पाहिजे तुम्हाला? आता फक्त तुमची वाट लावली हो. मला त्या अर्जाची नाप्पीची बी वाट लावायची. त्यांच्या का मागे लागलाय तुम्ही? अहो तुमची वाट लावायची हा माझा बदला आहे, आणि त्या दोघांची वाट लावायची माझ्या बंट्याचा बदला आहे. किती नीच आहात तुम्ही माहितीये का तुम्हाला? सरकार, अहो किती कॉमेडी करता तुम्ही. अहो तुमच्या इतकी तर नाही मी अजिबात. अहो तुम्ही त्या अर्जाच्या आई सोबत काय केलंय ना, तेवढं तर मी वाईट अजून काही केलं बी नाही. बस बस कर आता. आवाज खाली. ह्या बघा सरकार, ह्या परिस्थितीत जर तुमचा व्हिडिओ बाहेर दाखवला तर काय होईल? हा जरा विचार करा. काय करू मी? सांगा ना, तुमच्यासाठी मी करतो ना, पण नका ना तो व्हिडिओ काढू बाहेर. नका ना कुणाला दाखवतो. मी सांगेल तसं तुम्ही जर वागले ना तर मी अजिबात काय करणार नाही. ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर फिराल. मी पोटावर पडले तेव्हा बाळाला नेमकं कुठं लागलं असेल? डोक्याला डोक्याला मार लागून गेलं असेल का आपलं बाळ? नेमकं कशाने गेलं असेल आपलं बाळ? मला दुखत होतं तेच त्याला दुखत होतं का हो? मी ओरडत होते तेच आपलं बाळ ओरडत होतं का? जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आईचं पोट असतं बाळासाठी. तिथंच आपलं बाळ गेलं. काय वाटलं असेल बाळाला? बस कर रुपाली, बस कर. मगाशी आपण आलो ना तेव्हा हॉलमध्ये मी पोटावर पडलेली दिसली मला. रुपाली, आता आपल्याला हे सगळं मागं सोडायला पाहिजे. काय सोडायला लागेल? हेच आपल्याला बाळ होणार होतं. तुम्हाला वाईट वाटतं का हो? काय विचारतेस तू हे? नाही वाटत. तो कोणालाच काही वाटत नाही. असं नाहीये रुपाली. कोणाला काही वाटलं तरी माझं बाळ परत येईल का हो? नाही येणार ते परत. मला बाळ पाहिजे. म्हणून तर मी इतकी काळजी घेत होती त्याची. मला पाहिजे आपलं बाळ. रुपाली, सावर स्वतःला. मला बाळ पाहिजे. आपलं बाळ परत पाहिजे मला. गप, शांत हो. का असं झालं असेल? का? अगं आपल्या हातात आहे का तेव्हा ते? सगळ्यांचं सगळं चांगलं होतं की हो. आपलंच असं का? आता नको त्याच्या आठवणी काढूस. मलाच उशीर झाला म्हणजे काय? भारी दिसतेस तू. हा? तू म्हणलं भारी दिसतेस म्हणजे
मी ज्यावेळी डोळे बंद करतो आणि परत उघडतो ना तुम्हाला भारी दिसतेस. म्हणजे बघा आता डोळे बंद केले उघडले भारी दिसले. बघा अजून भारी दिसली अजून भारी दिसली. घरातलं काय वातावरण तू काय बोलतोयस? हा पण खरं आहे ते आहे ना पे. आणि बघ घरात वातावरण काय जरी असलं ना तरी आपल्या बाळासाठीचे ह्या मोमेंट्स मला मिस नाही ना करायचे. हो पण तरी नको. ठीक आहे मी इथून पुढे नाही म्हणणार तुला की तू भारी दिसतेस म्हणून. अरे अगं म्हणजे नाही म्हणणार असं म्हणतो. बरं काय आज सकाळी सकाळी एकदम टकाटक तयार कुठं? हो अरे मला रुपाली ताईंसाठी काहीतरी छान खायला बनवायचंय. मग म्हटलं तसंच काहीतरी बनवूया आणि ऑफिसला जाऊया म्हणून रेडी झालं. नाही पण त्याच्या आधी काढा प्यायचाय गरम पाण्याने पाय शेकायचे औषधं घ्यायचे आणि मग जायचं. आलो मी घेऊन. ऐक की काढा संपलाय. गोळ्या घेतल्या आणि सगळंच झालंय. जोरात तयारी आहे. किती वाजता उठली तू? 3. मला 6:30 जाग आली. मग म्हटलं आता उठूच या. अगं मग मला पण उठवायचं ना. कशाला? झोपेत एवढं निरागस दिसत होतास उठूच वाटलं नाही तुला? अय दिसत होता काय? मी निरागस आहे अप्पे. अरे काय राव एवढा गुणी नवरा आहे मी. आजपर्यंत कधी त्रास दिला नाही तरी. नाही नाही तू गुणी आहेस पण तू निरागस नाहीयेस. तू आगाऊ आहेस. तू फक्त झोपेत निरागस दिसतो असं. ठीक आहे अजून चला मी आवडते. मला रुपाली ताईंसाठी फेरणी पण बनवायची त्यांना आवड. ठीक आहे अप्पे. हा गैरसमज नको करून घेऊ पण खरंच आपल्या बाळासाठीच्या ह्या मोमेंट्स मला मिस नाही करायच्या. डिलिव्हरी जशी जवळ चालली आहे ना तस तसा मला प्रत्येक दिवस महत्वाचा वाटतोय. म्हणून आपण एक काम करूया. बाळाला पण लावायचं. बाळासोबत सेल्फी. भारी आयडिया. अजून का एक नंबर. आणि आता हा फोटो ना आपल्या बाळाला जेव्हा कळायला लागेल ना तेव्हा दाखवूया. आणि मी तेव्हा त्याला सांगणार आहे आपल्या घरातलं वातावरण जेव्हा थोडं बिघडलं होतं ना तेव्हा आईला आणि बाळाला बरं वाटावं छान वाटावं म्हणून त्याच्या बाबांनी हा फोटो काढला होता. म्हणजे दुःख पण सोबत ठेवायचं काय थोडं. त्याशिवाय सुखाची किंमत कशी कळणार? बाळा कसला विचार करते एवढा? कसला विचार करणार मी? कळतंय मला. हे बघ स्वप्नील सर म्हटले म्हणून नाहीतर डोळा जेवण रद्दच करणार होतो ना आपण. ए मम्मी माझी पॅन्ट कुठं आहे? अरे तिथे खाटेवर आहे बघ जरा. अहो तेच म्हणते मी रद्द कशाला करायचं? आपल्या आप्पीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होऊ देत की. ठीक आहे पण आता तिथल्या घरातली परिस्थिती काय ती कळतंय ना तुला? हवं तर एक काम करू. हा ह्या रविवारी नको पुढच्या रविवारी करूयात. हा तसं बी चालतंय की. ठीक आहे मी बोलून बघतो त्यांच्याशी. अगं मम्मी नाही तर पॅन्ट कुठे ठेवलं सांग की. अरे इथे बाहेर बघ जरा आरशाची. इथे ऐका ये. काय लक्का माझं लगीन झाल्याशिवाय या गोष्टी काही नीट होणार नाहीत बहुतेक. अहो हे बघा मला काही कळत नाही अशातला भाग नाही हो. आता मला पण दिसतंय की रुपालीताई दवाखान्यातनं घरी आल्या. त्यांचं बाळ गेलंय. ते सुजयराव ते जेलमध्ये. आणि आपली आप्पी 7 महिन्याची पोटुशी आहे. माझं जीवना लय घाबरवतोय. तुझंच काय सुषमा मला पण तिचीच काळजी वाटते की. आणि आता एवढ्यांदा सांगितलं ना त्यांना आप्पीला इथे पाठवून द्या म्हणून पण ते पाठवतच नाहीत. सुषमा अगं तिथं काळजी घ्यायला जास्त माणसं आहेत. हा घर मोठं आहे. इथं येऊन कसं नादीची गोष्ट वेगळी होती. नाही आपण ना तिला आता बोलूनच घेऊया. ठीक आहे तू म्हणती तर बोलतो मी तिच्याशी पण मला नाही वाटत आप्पी इकडे यायला तयार होईल. मग असं का म्हणताय? अगं तिथल्या घरातल्या माणसांची 10 दिशेला तोंड झालेत. आप्पी म्हणणार त्यांच्यासाठी तिथंच राहायला पाहिजे म्हणून. पण आता तिने तिची काळजी घेतली पाहिजे का नाही? ठीक आहे मी आप्पीशी बोलतो बस. अक्का पण म्हणत होत्या काय घर कसं ना आनंदी पाहिजे बघा. मग आता तिथं जे काही घडतंय ते काय आप्पीच्या हातात आहे का? नाही म्हणजे रुपालीताईंचं जे झालं ना मला पण लई वाईट वाटतंय बघा. सटवीनं त्यांच्या नशिबात काय लिहून ठेवलंय ना कुणास ठाऊक. मला दोघांचं बी वाईट वाटतं बघ.
दोघं बी आस लावून बसली होती आणि पण आता हे असं झालं. खरं सांगू, मला ना आपल्या अमोलची लय आठवण येते हो. सुषमा, अमोल गेला तेव्हा 14 वर्षाचा होता. तरी भी एक आईसाठी तिचं मूल गेलं ना बा. आईसाठी बाळाचं जाणं ना तिला कधी पटतच नसतो. आपला अमोल गेला ना तेव्हा मला पण सारखं असं वाटायचं, नाही अमोल आहे इथंच आहे. पण तेव्हा तुम्ही होता, अक्का होत्या, म्हणून या सगळ्यात ना हळूहळू बाहेर पडले बघा मी. म्हणून ना आता असं वाटतं की रुपाली ताईंसाठी ना सगळ्यांनी असायला पाहिजे बघा. आपलीने पण तिथंच असायला पाहिजे का नाही सुषमा? हा, देव बी चांगल्या माणसांच्या बाबतीत असं का वागतो कुणास ठाऊक. अगं स्वप्नील सरांनी आपीच्या अभ्यासात लय मदत केली. जरा कुठं काय चांगलं होतं असं दिसलं ना की ती मनी मावशी मिठाचा खडा टाकती म्हणजे टाकतीच. याच एक अर्जुन, सकाळी वहिनी शांत होत्या, त्या मनी मावशीने विषय काढला त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी. सगळ्यांना सगळं कळतंय. सरकार कुठे काय बोलले, पण कित्येकदा विषय निघालाय पण सरकार काही बोलत नाही. हो आप्पे, पण म्हणून त्या मनी मावशीला आयुष्यभर डोक्यावर घेऊन बसायचं का आपण? अजिबात नाही. एक ना एक दिवस येईल की त्या दिवशी आपण हाकलून देऊ त्यांना बाहेर. मला आज हाकलायचं त्या बाईला आत्ता. अर्जुन, आपल्याला त्यापेक्षा पण महत्वाच्या गोष्टी करायच्या. आपल्याला आपलं घर सांभाळायचंय. अगं हो आप्पे, मान्य आहे मला, मी पण तेच म्हणतोय. मनी मावशी रोज भांडणं लावत राहिले आपल्यात तर कसं होणार सांग ना मला. अर्जुन, मला एक गोष्ट कळत नाही. मनी मावशी भांडणं लावतात आणि आपण भांडत बसतो. आपण एवढे लहान आहोत का रे? आपल्याला कळत नाही. आपणच आपापल्यात एवढे गैरसमज तयार करून घेतलेत ना. तू सकाळीच बघितलंस ना, पिऊताई स्पष्ट बोलली, सुजयचं काही चुकलेलं नाहीये, तुम्ही त्याला समजूनच घेत नाही. असं कसं वाटलं वहिनी सांग ना. तू सुजय तरी विचार करतोय का कोणाचा? करतोय ते आहेच आहे, पण पिऊताई तर आपली आहे ना, तिची काय चूक आहे? मला ना आप्पे कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. याला सांभाळ त्याला सांभाळ. आपल्याला आहे ना आपलं म्हणून असं काय राहिलंच नाही. मिळतो का वेळ आपल्याला? मला तर हे पण आठवणार, तुझी शेवटची पप्पी कधी घेतली आहे मी? अर्जुन, ऑफिस मध्ये आपण. नाही तर काय मग आप्पे, पहिल्यासारखा असा वेळ मिळतोय का? आपण छान अशा मस्त गप्पा मारतोय का? वाटेल तुझी पहिली प्रेग्नन्सी, सगळं मस्त करू, एकदम भारी करू. कसलं काय आणि कसलं काय, सगळा व्याप लागलाय तुझ्याच मागे. आपल्या बाळासाठीच तर करतोय ना आपण. आपलं बाळ घरात येण्याआधी आपलं घर अख्खं एकत्र पाहिजे म्हणून चाललंय ना हे सगळं. आप्या फक्त आपल्याला वाटून नाही ना उपयोग, सगळ्यांना वाटलं पाहिजे. बघितलं ना सरकारांचं काय चाललंय, त्यांचं वेगळं सुजाचं तिसरंच काहीतरी. कसली एकत्र येते काय? येतील सगळे एकत्र येतील. सरकार बदलले ना, सुजय भाऊजी पण बदलतील. आणि असंही पिऊताई बोलतीये की आता सुजय भाऊजींशी होईल सगळं नीट. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, आपल्या घरात 2 गट नको पडायला. रुपालीताई स्वप्नील सर एकीकडे, सुजय भाऊजी आणि पिऊताई एकीकडे. म्हणून म्हणते अर्जुन, खूप शांत डोक्याने आपल्याला या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. हे बघ, ठिणगीचा वनवा व्हायला वेळ नाही लागणार आहे.